ज्ञानेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलाचलं सर्वदिशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुलिया चरणी माझा माता वचन ऐकावे कमलापती मजरंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी. पांडुरंगा पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे. ऐशियाचा पदराधरा ऐशियाचा पदराधरा ऐशियाचा
सिंहाचा पदर धरा, जेने देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 30वे आणि या 30व्या वर्षातली 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गावातल्यालाच मिळाली. तुमच्या आशीर्वादानं गावातल्यालाच मिळाली, हे भाग्य आहे. उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य मला म्हणायचं होतं काय, गावातच सप्तान गावातल्याच महाराजाला कीर्तन मिळणं हे भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे सुरुवात काय सांगतोय त्यो, इथून सुरुवात. बरं ते म्हणतात त्याचं कारण वेग आहे. चारित्र आणि चरित्र हे सर्व या गावाला माहिती असते. मला सांगायचं काय, चारित्र आणि चरित्र मी तुम्हाला माहिती असेल, मागचा आताचा नव्हता सर्व. त्यामुळं गावातच मिळणं म्हणजे काळजीची भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही येऊन पुढे बसलाय तरी, नाही तर बाहेरनच आला शहाणा कुठला. असू द्या विठ्ठल. आज सेवेला घेतल्या अभंग माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या परंपरेतला आज 28 वर्ष झाली तुम्ही आम्ही म्हणत आहोत. सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला, सर्वांच्या माहितीतला 5-6 वर्षापूर्वी मी घेतलेला होता. पण परत एकदा रिपीट आपल्या भगवंताबद्दल माहिती असावी. मोडकशेठ पाहुणा ओळखीचा असावा बरं का. पाहुणा ओळखीचा जर असेल तर घरात सन्मान करा, आणि ओळखीचा जर नसेल तर घराचा दरवाजा होतो. ही आपली डोंगराळ भाषा आहे, नाही समज. आणि खाली जाऊन देव समजून ओळखून जाणून आपलासा करा, तर भलत सलत देव हित आत घुसलत की देहाचं वाटोळ होतं. विठ्ठल ज्ञानोबा आपल्या संप्रदायाच्या परंपरे अभंगामध्ये म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मचिंद्र आणि बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले, मचिंद्र आणि बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. या अभंगामध्ये ज्ञानोबा आपल्या संप्रदायाची परंपरा सांगतात. परमार्थ करा अथवा प्रपंच करा. प्रपंचाची जर परंपरा माहिती असेल तर 7-12 पंजाच्या नावावर नातवाच्या नाव होतो. तसंच भक्ती एक सुख आहे, परमार्थ एक सुख आहे. ते जर सुख आपला प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर परंपरा माहिती असावी. परमार्थ करायला त्यालाच अधिकार आहे की ज्याला परंपरा माहिती आहे. म्हणून ज्ञानोबा आहे आपल्या संप्रदायाची परंपरा सांगतात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आता प्रश्न विचारतो मी, गेले 28-30 वर्ष झालं तुम्ही आम्ही हे म्हणत आलो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ 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 आदिनाथ. कोण आदिनाथ? आबा आदिनाथ कोण?
आदिनाथ कोण? शंकर भगवान. ध्यानात ठेवा, महाराजांनी सांगितलं की संप्रदायाचा जर पहिला पुरुष जर कोण असेल तो आदिनाथ आहे. पण तो कसा कसा? आपल्या गावचं दैवत काय आहे? ज्योतिबाच्या नावावर जोरात म्हणा. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आवाज गेला पाहिजे. पहिल्यांदाच मी म्हणलोय की भगवान परमात्मा आपला ओळखीचा असावा. त्याला जाणणं, ध्यानात आणणं, लक्षात आणणं, समजणं या नाव ज्ञान. ध्यानात येणं, लक्षात येणं, समजणं या नाव ज्ञान. तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतोय, पोत्यानं गुलाल उधळतोय, कुणाला माहिती आहे कधी आला, का आला, कशा आढळली, कशासाठी प्राण प्रतिष्ठा स्थापना केली, काय केली आम्हालाच माहिती नाही. बापानं केलं म्हणून आम्ही करतोय, बापानं केलं म्हणून आम्ही करतोय. पण का करतोय कळलं पाहिजे आपल्याला. सांगतो, ज्ञानोबा आपल्या संप्रदायाचा पहिला वारकरी जर कोण असेल तर सांगतात की ते शंकर भगवान आहे. पहिला स्वयंभू महादेव. पण त्याच महादेवाचा अवतार ज्योतिबा आहे. कसा आहे सांगतो. हिमालयामध्ये पौगण ऋषी आणि विमल भुजा यांच्या पोटी पुत्र नव्हते, संतान नव्हती. मग तिने काय केलं? महादेवाची आराधना केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवाची आराधना केली. काही वर्ष गेली. कारण त्या युगामध्ये, त्रेतायुगामध्ये तपानं भगवान परमात्मा साध्य होत होता. तप केलं आणि त्या साधनेचं फळ म्हणून भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि पौगंड, काय हवं आहे तुला? पौगंड ऋषी बोली, पोटी पुत्र नाही देवा मला. त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या भ्रुकुटीमधून या ठिकाणी आज्ञा चक्र आहे. 7 चक्रापैकी एक चक्र आहे, त्याला आज्ञा चक्र म्हणतात. मुळात 7 चक्र आहे. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, विरुद्ध, अनहत, आज्ञा आणि सहस्त्रादल चक्र. 7 चक्र आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्व काळा. हा विषय आपल्याला घ्यायचा नाही. त्यावेळेला महादेवाच्या भ्रुकुटीमधून, ज्याला तिसरा डोळा म्हणतात, त्यात तिकडून एक ज्योत निघाली आणि ती विमल भुजाच्या अंगामध्ये समाविष्ट झाली. तिच्यापासून दिवस गेले आणि पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव केदारनाथ ठेवलं. तोच भगवान परमात्मा उत्तरेचा देव दक्षिणे आला. म्हणजे वाजुरीत आला का? वाजुरीत आला हो, ध्यानात ठेवा. नाही, उत्तरेचा देव दक्षिणे आला. पण नावात बदल झाला. जो ज्योतीपासून निर्माण झाला म्हणून ज्योतिर्लिंग. ज्या भगवान परमात्म्याची अजून प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे ज्योतिर्लिंग भगवान, जो ज्योतीपासून निर्माण झाला म्हणून ज्योतिबाच्या नावावर विठ्ठल. संप्रदाय पहिला पुरुष जर कोण असेल तर आदिनाथ आहे. आणि त्या एकापासून 8 झाले आणि 8चे अष्टकोटी भैरव रे. एकाचे 8, 8चे अष्टकोटी भैरव आख्या विश्वात प्रगट झाला. असू द्या, महा असू द्या. ज्ञानोबा सांगतात की संप्रदायाचा पहिला पुरुष, पहिला वारकरी जर कोण असेल तो आदिनाथ आहे. कसा? दृष्टांत घेऊया. कृत, त्रेता, द्वापर आणि कली युग ही 4च. युग ही 4च आपण म्हणतो. युगे 28 विटवेरी उभा. 28 युग नाही, युगे 28, युगे 28 विटेवेरी उभा. 28 जण उभा आहे का? वाट पाहे उभा भेटीची आवडी.
आपण म्हणे जातो, पण 28 युग नाही, 6 4 18 म्हणून बघा तुम्ही किती होत्या ते. मग या 4 युगाच्या अगोदर महाप्रलय झाला, सर्व विश्व पाण्यामध्ये डुबून गेलं, एकमेव जलचल प्राणी राहिले, बाकी कुणी सकट राहिलं नाही. थोडक्यात भूकंप झाला आणि तो होणारच आहे. आता तसे दिवस आलेले आहेत, 100% होणार. मग या विश्वाच्या सर्व विश्व जन्म झालं, या विश्वामध्ये कुणीच राहिलं नाही, एकमेव निर्गुण तत्व. ध्यानात ठेवा, या विश्वाचा जगत पिता निर्गुणच आहे का? तर ते निर्गुण तत्व हे तुम्हा मला कळावं म्हणून सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ठेवा, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतोनी चराचर हरिसी वसे. मग प्रश्न असा निर्माण होतो, मग हा कोण? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, म्हणून हे तयाच आहे. मग या विश्वाच्या डोळा सर्व विश्व जलमय झालं, कुणी राहिलं नाही, एक निव्वळ निर्गुण तत्व. कालांतर निर्गुण तत्वाला सुचायचं बंद झालं की आता आपण करायचं काय, करायचं काय, काहीच कळना. मग माणूस बेचैन होतो आणि एकटा असला म्हणजे विचारसरणी बंद पडते, शिनतो आणि झोपून जातो. तसं भगवान परमात्मा विचार करीत काय करू काय करू, आणि निर्गुण तत्व झोपी गेलं. दृष्टांत व्यवस्थित आहे का? निर्गुण तत्व हे झोपी गेले, कालांतराने व्यवहारात तुम्ही झोपता आणि झोपत असला डाव्या कुशी झोपला असेल तर ह्या कुशी जर झोपला तर सकाळपर्यंत ह्याच कुशी पडत नाही, 2 तासानं कुस बदलतो. आता कोण बदलतो विचारतो, उत्तर देता येणार नाही. बोले मी बदलतो, नाही, त्यालाच वाटतं या शरीराला थकवा आलाय म्हणून या कुशीवरनं निर्गुण तत्व झोपी गेले आणि कुस बदलत असतावे भगवान परमात्म्याने डोळे उघडले आणि त्या डोळ्यातून तीक्ष्ण शक्ती बाहेर पडली. आणि या विश्वाच्या अगोदर पहिलं जर कोण असेल ती म्हणजे आदिमय आदिशक्ती. पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, सूर्य तारा नाही, 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 सूर्य तारा नाही. शून्य होते पायी, शून्य होते पायी, शून्य होते पायी, शून्य होते पायी. बाबा तेरे 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 बाबा तेरे तेरे पहिले नव्हते कोटेची, चंद्र सूर्य तारा काहीच नाही, काहीच नव्हतं. त्यावेळेला तिथे एक डालगच. मग त्यावेळेला भगवान परमात्मे डोळे उघडले आणि त्या डोळ्यातून तीक्ष्ण शक्ती बाहेर पडली आणि त्या शक्तीपासून या विश्वाच्या अगोदर एक माया जन्मली. मी नाही सांगितलं, मी सांगत नाही, याला पुरावा एक नाथरायांचा आहे. संबूळ वाजवा. उधर अनादि निर्गुण प्रगटली भवानी. भवानी म्हणजे वाघाव बसलेली नव्ह बर का. आम्ही इथंच आमचं आयुष्य गेले. माऊली
आम्ही भवानी म्हणजे वागाव बसलेली नाही. या ठिकाणी ही ती शक्ती आहे. अनादि निर्गुण. भव म्हणजे दुःख आणि हानी म्हणजे नाश. दुःखाचा नाश करणारी भवानी. आम्ही शब्द घातला आमच्या बुद्धीनं. अगे भवानी ती नव कारण अर्थ लोपला पुराणे. नाश केला आमचंच आम्ही वापरायला लागलो. महाराजांनी प्रमाण म्हणलं पहिले कोटेचे नव्हते काही. कानोबा तेरे ते या शब्दात फार मोठी ताकद आहे. परमार्थिक जर असाल अनुग्रहित असाल तर कळल. सुंदर ते ध्यान हे नाही. हे म्हणलं की समोर पण ते म्हणलं की कोणीतरी वेगळं आहे. आम्हाला हेच कळत नाही. सुंदर ते ध्यान महाराजांनी फार सुंदर चालवली बरं का. सुंदर ते सुंदर आहे पण सुंदर ते हे नाही. संतांच्या साहित्यामध्ये फार मोठी ताकद आहे. कानोबा तेरे ते हे नाही असू द्या. मग या विश्वाच्या जो पहिली माया अनादि निर्गुण प्रगटली भवानी. या विश्वाच्या जोर पहिला जर कोणाचं येईल तिची आदिशक्ती आदि माया सांगतो. माया हा शब्द समजून घेऊया. माया 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 सगळ्या जगात 99% मायेनं पुरुषाला झाकलाय. कसा झाकलाय. आता मी इतका मोडक शेट मी शाळा शिकलेलो नाही बरं का. जी व्याकरण वगैरे आपलं तसं काय नाही आहे. पण स्त्रीलिंग स्पुल्लिंग ही भाषा आहे ना. है ना. ह्याला काय म्हणायचं. मिशी आणि होठ स्त्रीलिंग स्पुल्लिंग आणि मिशी स्त्रीलिंग. मांडी स्त्रीलिंग आणि हाड स्पुल्लिंग. हाडाला मांडीनं झाकला, होटाला मिशीनं झाकला, हाडाला चमडीनं झाकला. बरीचशी गोष्ट आहे बरं. डोळा पापणीनं झाकला. अशी मायेनं आपल्यावरती वर्चस्व साधले. ध्यानात ठेवा. तसं या विश्वामध्ये पहिली माया जन्मली. पहिली म्हणून नातराय म्हणतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी. परत आणि खाली सांगतो माया समजून घ्यायची कशी. बोलू नका तिथे. आपण सर्व शेतकरी आहोत. जनार्दन महाराजांच्या साहित्यामध्ये असले साधे साधे शब्द जे अध्यात्मक आपले डोळे झटक्याबरोबर उघडून टाकतील की माया समजून घ्यायची कशी सांगतो. तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहोत. प्रश्न विचारतो मी. मायेचं स्वरूप सांगतोय बरं का. भुईमुंग पेरायचा असेल तर मक्यात फोलकाट का फोलकाटात मका. अहो आपण शेतकरी आहो. तुम्हाला मी आज माया सांगतोय. माया फोलकाटात मका का मक्यात फोलकाट. हा कोण म्हणलं फोलकाटात मका. मग असं करूया फोलकाट पिरूया म्हणजे मका येईल. मक्यात फोलकाट करेक्ट उत्तर आहे का. फोलकाट हे आसार आहे आणि मका हे सार आहे. फोलकाट हे आसार आहे टाकून द्यायची वस्तू आहे आणि मका हे सार आहे. फोलकाट पेरून मका येणार नाही पण मका पेरल्यावर फोलकाट येणार. जसं मक्यात फोलकाट आहे पण गुप्त आहे तसं निर्गुण परमात्मा या विश्वात आहे पण तो गुप्त आहे. विठ्ठल या विश्वाच्या वर पहिली माया जन्मली आणि त्या मायेच्या तोंडून शब्द बाहेर पडला. ओम 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 ओम. ज्ञानोबरायन ज्ञानेश्वरी मध्ये गणपतीला वंदन न करता ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या. पहिलं गणपतीला वंदन न करता ओम नमोजी अध्या. मायेचं साधन झालं एकमेव ओम 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 ओम. त्याला दुसरं काही सुचतच नाही.
निव्वळ चिंतन 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 चिंतन. त्या चिंतनाचं फळ म्हणून तिच्या डाव्या हाताला एक फोड आला, मोठा झाला. तिनं तो फोडला, त्याच्यातून एक मूल लहानाचं जन्मलं, लहानाचं मोठं केलं. 20-22 वर्ष झाली. 20-22 वर्ष झाल्याबरोबर घराच्या बाहेर उभं केलं, पर्णकुटीच्या बाहेर उभं केलं आणि त्याला प्रश्न विचारला, ए मुला, तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो, हे धर्माच्या विरोधात आहे, निसर्गाच्या विरोधात आहे, हे कृत्य मी करू शकत नाही. मग ते बाकीचं काय सांगू नकोस, ज्या अर्थी मी तुला जन्मात घातलाय त्या अर्थी माझ्याशीच लग्न करावं लागेल. दोघांचं भांडण लागलं. मुलगा विरोध करतोय, माया म्हणते लग्न करावंच लागेल. भांडणाच्या वेळेत शेवटचं सांगते ऐक, जर नाही ऐकलं तर जोडून राग करीन. लगेच मायेनं आपलं वीर अकराळ विकराळ रूप धरलेलं आहे आणि मंत्र शक्तीच्या जोरावरती पहिल्या मुलाला जाळून राख करून टाकलं. राख झाली, परत साधना चालू. ओ परत साधन चालू. साधन इतकं केलं, काही वेळा कालांतर तपाच्या नंतर परत उजव्या हाताला एक फोड आला. मी काय सांगतोय, संप्रदायाचा आद्य पुरुष आदिनाथ का ध्यानात ठेवा. विडल विडाला हो. दुसऱ्या हातालाही फोड आला, मोठा झाला फोड. तिनं तो फोडला, त्याच्यातून मूल जन्मलं, लहानाचं मोठं केलं. 20-22 वर्षात झालं. 20-22 वर्षाच्या नंतर परत त्याला दुपारच्या 12 वाजलेत आणि बरोबर उन्हाचा कडाका चाललाय. दारात उभं करून प्रश्न विचारला, ए मुला, तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. त्यावर तो मुलगा म्हणतो, धर्माच्या विरोधात आहे, निसर्गाच्या विरोधात आहे. म्हणजे थांब, मला बाकीचं काय सांगू नकोस. ज्या अर्थी मी तुला जन्म दिलाय त्या अर्थी माझ्याशीच लग्न करावं लागेल. थांब. पाणी पिऊन आतून येते, पर्णकुटीत गेली. पर्णकुटीत पाणी प्यायला गेली, तोर मुलगा बाहेर. काही करायचं, माया म्हणत्या लग्न करावं लागेल, कारण तिनं मला जन्म दिलाय. मी जर विरोध केला, सांगते की जळून राख करीन. काय करावं हा विचार करत असता वेळी बाजूला ज्या पहिल्या मुलाची राख झाली होती, त्या राखेतून शब्द उमटले, ए मदभाग्या, ए भाग्यवान पुरुषा. त्या मुलानं आजूबाजूला बघितलं, कोण आहे, कुठून आवाज येतोय. बैठीत राख उठते. असं वाटलं की राखेतूनच आवाज येतोय. मग राखेलाच प्रश्न केलाय, स्वामी तुम्ही बोल. हा मीच बोलतोय. हाच प्रश्न 20-22 वर्षापूर्वी मला केला होता. मी विरोध केल्यामुळे तिने मला जाऊन राग केलेला आहे. तुला जर राग व्हायचा असेल तर विरोध कर, आणि जगायचं असेल तर चालता होईल तू. पण जायचं कुठं, जायचं कुठं. मग ज्या राख्यापासून बोध झाला त्या राख्यालाच प्रश्न विचारला, बोले पाताळात जा, कारण विश्व हे तिचा, पाताळात जा. लगेच मुलानं राग घेतली, पुडी बांधली, बगलत बांधली आणि पाताळात गेला. पाताळात शेष होता. हिकडून माया घरातनं बाहेर आली. ज्याला मी जन्माला घातलाय तो गेला कुठं म्हणून शोधू लागली. इकडं शोध, तिकडं शोध, तिकडं सर्व विश्व शोधलं, पण ज्याला मी जन्माला घातलाय तो मिळत नाही. गेला कुठं. अंतर्ज्ञानानं तिलाही कळलं की ज्याला मी जन्म दिलाय हा गडी पाताळात गेलाय. म्हणून माया पाताळाकडे निघाली. ह्याही मुलाला आपल्या ज्ञानानं कळालं की जिनं मला जन्म दिलाय ती मला शोधायला इथपर्यंत येत्यात. म्हणून शेषाला सांगितलं, आपली इडण घाला. यडणावरती मुलगा विराजमान झाला आणि बोले, महाराज तुम्ही वरती चला. असं जुनं फोटो आपल्याला बघायला मिळत होतं की शेषाने इडण गाठलेलं आहे, त्याच्यावरती मुलगा विराजमान आहे. आता तसलं फोटो बघायला मिळत नाहीत बरं का. आता भलतच फोटो मिळतात. आता त्या फोटोबद्दल मी बोलत नाही, मी बोलणार नाही फोटोबद्दल. मग लगेच शेषाने आपली इडण गाठली, त्याच्यावरती मुलगा विराजमान झालाय, वरती आला. विश्व बघितल्याबरोबर फार बरं वाटलं, पण ज्याच्यामुळे मी वाचलो तो पहिला जीवन झाला पाहिजे म्हणून बगलतली पुडी काढली, समोर ठेवली. मंत्र शक्तीच्या जोरावरती जो पहिला राख झाला होता तोच आधी नाथ आहे. अभंगाचं पहिलं चरण.
आदिनाथ सिद्धांता आदिनाथ सकळ सिद्धांता आदिनाथ सकळ सिद्धांता Oh